जो कर्णधार म्हणून इंजोर रत्नागिरीसाठी तत्पर तयार असतो तो खेळाडू राज तोडणकर आपल्याला लेग मंच म्हणून पाहायला मिळतील. नक्कीच हाय व्होल्टेज मुकाबला होणार आहे. तो म्हणजे दुसरा सेमीफायनलचा सामना राम इल्ल शिरगाव वर्सेस साखर तर शूटर. नक्कीच कोण या सामन्यामध्ये विजयी होईल आणि कोण चीट करण्यासाठी म्हसोबा मेकरवाडी संघाला चीट करण्यासाठी फायनल मध्ये धडक मारेल पाहूया. थोड्याच वेळात होईल सामन्याला सुरुवात इथे होईल. पहिलं षटक घेऊन नवीद स्ट्राईकला असेल तो अफवान. पहिल्या षटकातील पहिला चेंडू काय चेंडू टाकण्यात आला. इथं मात्र थोडस क्षेत्ररक्षण पाहायला थोडेसे क्षेत्ररक्षण आपल्याला चूक पाहायला मिळाली होती मात्र सावरलं गेलं. मात्र पुढचा चेंडू जातोय सीमा पार चौकार. एका बाजूला सलमान एका बाजूला शाहरुख मधून दीपिका परार येतोय चौकार. या 4 धावाने शिरगाव संघाचा श्री गणेश होतोय. विनंती असेल की फटाकेबाजी थोड्याच वेळात लावून सामना सुरू झालाय तर विनंती असेल. ओके होईल सामन्याला सुरुवात. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा सज्ज असेल. नवीन स्ट्राईकला असेल. आपण पाहूया पुढच्या चेंडूवरती कसा खेळ केला जातोय. पुन्हा एकदा हळवंदकर पेटला. पुन्हा एकदा चौकार. काही गोलंदाज फटकेबाजी केली जाते. आपणच्या माध्यमातून पुन्हा एकदा कंट्रोल प्लस कॉपी पेस्ट पुन्हा एकदा येतोय चौकार. या चौकाराने धाव संख्या वाढेल. धाव संख्या होते ती 12 धाव संख्या होते. चांगली फलंदाजी केली जाते आपणच्या माध्यमातून. आता मात्र इथे इंडियाला चांगली गोलंदाजी करावी लागेल. जर समोरच्या संघाला कमी धाव संख्येमध्ये रोखायचं असेल तर नक्कीच चांगली गोलंदाजी इथे करावी लागेल. पाहूया पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज असेल. नवी त्याचा राईट राऊंड विकेटने मारा करेल. पुन्हा एकदा काय शॉट लगावला होता. फक्त बॅट टाकली होती. सफल झाला होता थोडा आणि कव्हरला इथे आपण पुन्हा एकदा पाहतोय सीमा पार चौकार. पुन्हा एकदा तशाच पद्धतीचा खेळण्याचा प्रयत्न मात्र इथे आता मात्र ताकद पाहायला मिळाली नव्हती. अशा प्रकारे पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते ती 16. काय फटकेबाजी केली जाते राम शिरगाव संघाकडनं. आता मात्र साखर तर शूटर इथे प्रेशर मध्ये असेल. नक्कीच पहिल्या षटकामध्ये मोठी धाव संख्या देण्यात आली. तब्बल 16 धावा देण्यात आल्यात. मात्र उर्वरित षटकामध्ये त्यांना चांगली गोलंदाजी करावी लागेल. नवीन गोलंदाजी मार्क वरती आपल्याला नवीन गोलंदाज पाहायला मिळेल तो म्हणजे सिद्दीक. पाहूया कसं षटक हाताळण्यात येते सिद्दीक याच्या माध्यमातून. स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजे राहुल. पाहूया दुसऱ्या षटकाचा नक्कीच इथे खेळ सुरू होईल. पहिल्या षटकामध्ये तब्बल 16 धावा अफवान याने आपल्या संघासाठी मोजल्या. पाहूया दुसरे षटक घेऊन आलाय तो सिद्दीक. स्ट्राईकला असेल साहिल. लेफ्ट आर्म राऊंड विकेटने मारा करेल तो सिद्दीक. स्ट्राईकला असेल साहिल. पाहूया दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज असेल. इथे काय गोलंदाजी केली जाते मात्र पाहूया पंच निर्णय काय देत आहेत. पंच निर्णय काय देत आहेत. एक धाव फक्त एकच धाव इथे मोजली जाईल. डिक्लेअर क्षेत्रामध्ये जाईल. एकच धाव मोजली जाईल. एका धावेने धाव संख्या वाढते. धाव संख्या होते ती 17. सिद्दीकचा पुढचा चेंडू. हो काय गोलंदाजी केली जाते. गोलंदाजी जशी केली जाते जशी की एक बुलेट ट्रेन. नक्कीच बुलेट ट्रेन सारखी इथे गोलंदाजी केली जाते. सिद्दीक याच्या माध्यमातून पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज असेल साहिल. पुन्हा एकदा आता मात्र यश मिळत आहे. येतोय कव्हरला सीमा पार चौकार. या चौकाराने धाव संख्या वाढेल. धाव संख्या होते ती 21. नक्कीच
पहिले दोन्ही चेंडूवरती बुलेट ट्रेन सगळे टाकले होते, आता मात्र साहिलला इथे यश मिळते. नक्कीच साहिलला इथे चांगली कामगिरी करावी लागेल आणि तशीच कामगिरी आपल्या या आधीच्या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळाली. लगावला चौकार. इथे थोडस कानमंत्र दोन्ही संघ करत असताना पाहूया, थोडीशी बातचीत केली जाते. नक्कीच शंकेचं निरसन इथं झालं असेल दोन्ही संघांचं. पुन्हा एकदा आपण बघूया सामन्याकडे. सिद्धी गोलंदाजी मार्कवरती सायकला साहिल पुन्हा एकदा त्याच्या पद्धतीने कंट्रोल पॉलिसी. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला कव्हरच्या दिशेने पाहायला मिळते. येते पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. अजून 2 चेंडू शिल्लक असतील. पंचांनी सांगितलं फलंदाजाला. पाहूया इथे काय घडतंय, या चेंडूवरती काय घडतंय. सिद्धी याचा पुढचा चेंडू साहिल साठी. आता मात्र दिशाहीन गोलंदाजी वाईड घोषित करता येते. चेंडू जातो डिक्लेअर क्षेत्रामध्ये. 2 धावाने धाव फलक हलत राहील. धाव संख्या होते ती 23. धाव संख्या झाली ती 23. मात्र चांगली गोलंदाजी आपल्याला सिद्दीकी याच्या माध्यमातून पाहायला मिळते. पाहूया इथे विकेटचा पतंग. पहिला धक्का रामैला संघाला. साहिल बॅक टू द पवेलियन. चांगली गोलंदाजी आपल्याला सिद्दीकच्या माध्यमातून पाहायला मिळते. नक्कीच साहिल याचा टॅप करण्याचा प्रयत्न होता. रिप्लाय मध्ये पाहतोय आपण टॅप करण्याचा प्रयत्न होता, मात्र बॉक्स आउटच्या स्वरूपात आपल्याला साहिल बॅक टू द पवेलियन पाहायला मिळतोय. त्याची जागा घेण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे अमान. नक्कीच एक रत्नागिरीमधील नावाजलेला खेळाडू अमान आपल्याला स्ट्राईकला पाहायला मिळेल. पाहूया सिद्दीकीच्या चेंडूवरती कसा खेळ केला जातोय. पंच सोम बाटकर वाईट घोषित करतायत. अवांतर धाव संख्येत भर पडते. सिद्दीकीचा पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज असेल. पुन्हा एकदा इथे मात्र काही चेंडू समजला नाही. क्षेत्ररक्षण केलं जात आहे. दुसरं षटक संपतंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर रामैला शिरबाग संघाची धाव संख्या होते 24. 1 विकेट लॉस्ट. पाहूया तिसरं षटक कसं हाताळण्यात येतंय. पुन्हा एकदा विनंती असेल, जे फटाकेबाजी केली जाते ती फटाकेबाजी थांबवावी, कारण का सामना सुरू आहे. सामन्याला कोणताही अडथळा आणू नका. धन्यवाद. गोलंदाजी मार्क होती आपल्याला पाहायला मिळेल. हुसेन स्ट्राईकला असेल. अफवान सलामीला आलेला फलंदाज राईट राऊंड विकेटने मारा करेल. थोडासा तयार नव्हता अमान, त्याच्यामुळे येते. अफवान तयार येते नव्हता, त्याच्यामुळे येते. डॉट चेंडू. पहिलाच चेंडू डॉट. पाहूया पुढचा चेंडू. इथे टॅप केला जातोय स्ट्रेट ड्राईव्हला. सीमा पार. चौकार. काय फटका मारला गेलाय. पाहूया पंच निर्णय काय देत आहेत. पंचांचा इशारा येतोय. सीमा पार. चौकार. काय फलंदाजी केली जाते. चुकीचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. मिड विकेटला आपल्याला चुकीचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. जिनेचा पुढचा चेंडू टॅप करण्याचा इथे प्रयत्न होता, मात्र बॅट आणि बॉलचा आपल्याला संपर्क पाहायला मिळत नाही. येतो पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी. आता मात्र पाहूया कशी गोलंदाजी. इथे विकेटचं बटन जल्लोष केला जातोय. अफवान बॅक टू द पवेलियन. काय गोलंदाजी केली गेली. नक्की ते चौकार लगावत होता, मात्र विकेट मिळवण्यात यश मिळते हुसेन याला. अफवान याला तंबूत करतावं लागेल त्याची जागा घेण्यासाठी.
असेल का कोणी बॉल चालू असताना नाचत राहू नको विषय काय माहिती बॉलिंग करताना नाही नाचत नाही नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो जासीम. नक्कीच आपल्या कारकिर्दीमध्ये रत्नागिरीमध्ये आपलं नाव ज्याने कोरलं अंडर बॉक्स क्रिकेट स्पर्धेत तोच यासीन आता आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल. नक्की भीमसेन याचा पुढचा चेंडू टॅप करण्याचा प्रयत्न होता मात्र स्लोअर गतीचा हा चेंडू येतो क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये कॅरी होईल. येतो पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. सेनेचा पुढचा चेंडू पाहूया चेंडूवरती कसा खेळ केला जातो. काय चेंडू टाकण्यात आला. बॅट आणि बॉलचा थोडासा संपर्क झाला मात्र येतो पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. तिसरं षटक संपतंय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते 32 धावा केल्या जाते ते 3 षटकाच्या समाप्तीनंतर. पाहूया शेवटचं हाणमारीचं षटक कोण घेऊन येत आहे साखरतर षटक संघाकडून. या पोरांना पण पाठवलं. गोलंदाजी मार्क वरती शेवटचं षटक वैयक्तिक पहिलं आणि संघाकडनं 4थं षटक घेऊन आलाय तो मोहम्मद. स्ट्राईकला असेल एक नावाजलेला खेळाडू अम्मान. पहिलाचे चेंडूला इथे पडलं जाते. अवांतर धावसंख्येत बरोबर ते वाईट घोषित करतात. पाहूया पुढच्या चेंडूवरती हो काय चेंडू टाकण्यात आला. आता मात्र फसवा चेंडू. अभ्यक्ष हा चेंडू होता मात्र चेंडू आम्हाला काही समजला नाही. पुन्हा एकदा येतोय निर्धाव चेंडू. काय गोलंदाजी केली जाते मोहम्मदच्या माध्यमातून. अजूनपर्यंत रोखून ठेवले अमाने आला. पंच निर्णय काय देत आहेत त्या पंच पूर्णपणे पेटाळून लावताना वाईट सोडण्याचा प्रयत्न होता मात्र येतोय निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा आता मात्र चुकीचा टप्पा. बाहुबलीमध्ये का टप्पा आणि क्रिकेटमध्ये टप्पा व्यवस्थित असायला पाहिजे. इथे टॅप केला जातो गोलला सीमा पार. चौकाराने धाव संख्या वाढेल. धाव संख्या होते ती 38-38. पहिले चेंडू चांगले हाताळण्यात आले. 3 चेंडू होतील. 3 चेंडू शेष असतील. 3 चेंडू अजून शेष असतील शेवटच्या षटकामध्ये. पाहूया या 3 चेंडूवरती अमनच्या माध्यमातून कसा खेळ केला जातो. नक्कीच मोठी धाव संख्या पाहण्याचा प्रयत्न. इथे फुल टॉस चेंडू इथे न घोषित करतात. चेंडू जातो डिक्लेअर क्षेत्रामध्ये. 2 धावेने धाव संख्या पुन्हा हरली तर आहे. मोहम्मद याचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा कंट्रोल प्लस सी नो चेंडू. पुन्हा एकदा चेंडू गेला डिक्लेअर क्षेत्रामध्ये. नक्कीच या एका चेंडूवरती 4 धावा आले की नक्कीच मोठी धाव संख्या होण्याचा प्रयत्न. इथे चुकीची गोलंदाजी केली जाते. धाव संख्या होते ती आतापर्यंत 41-41. माफ करा 42 झालेत. धाव संख्या झाली होती 42. नक्कीच इथे चुकीची गोलंदाजी केली गेली जाते मोहम्मदच्या माध्यमातून. आता मात्र कशी गोलंदाजी केली जाते पाहावं लागेल. इथे टॅप करण्याचा प्रयत्न मात्र इथे बॅट आणि बॉलचा संपर्क इथे पाहायला मिळत नाही. येतो पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. पुढचा चेंडू करण्यासाठी सज्ज. पुन्हा एकदा वाईड घोषित करतात पंच सोहम बाटकर. अवांतर धाव संख्येत बरं मोहम्मद याचा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा कंट्रोल प्लस सी वाईड घोषित करतात. अवांतर धाव संख्येत भर. इथे टॅप केला जातो. क्षेत्ररक्षकाच्या हातात कॅरी होईल. येतोय पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. थोडीशी खराब गोलंदाजी. इथे मात्र पुन्हा एकदा चुकीची गोलंदाजी वाईड घोषित करतायत. चेंडू जातो डिक्लेअर क्षेत्रामध्ये. टोटल 2 धावाने धावा मोजल्या जातील. इथे पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न मात्र तितकं चांगलं क्षेत्ररक्षण मात्र एकच उलटी धाव घेण्यात यश मिळते अम्मानी याला. अशा प्रकारे 4थं षटक संपतोय. 4थ्या षटकाच्या समाप्तीनंतर राम शिरगाव संघाची धाव संख्या होते
47 आणि 48 धावांचं असेल साखरकर शूटर संघाला. पाहूया दुसऱ्या इनिंग मध्ये 48 धावा कसे केल्या जातात आणि कोण संघ विजय होऊन महापुरुष मयकरवाडी संघाला चित करण्यासाठी फायनल मध्ये धडक मारेल. पाहूया थोड्याच वेळात दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल. धन्यवाद. प्रथम फलंदाजी करत असताना रामायला शिरगाव संघाने 4 षटकांमध्ये तब्बल 47 धावा करून 48 धावांचं लक्ष समोर ठेवलंय. ते साखर शूटर संघात समोर येणारे 24 चेंडू आणि विजयासाठी 48 धावांचं लक्ष. क्रिकेट प्रेमींसाठी एक खुश खबर आहे. जय हनुमान मित्र मंडळ घडशेवाडी आयोजित भव्य नाईट अँड ड्रम क्रिकेट स्पर्धा 2026 दुसरं पर्व दिनांक 8 फेब्रुवारी पासून आयोजित करण्यात येत आहे. एक ग्रामपंचायत आणि एक वाडी मर्यादित खेळवण्यात येईल. तरी इच्छुक संघाने आपले नाव नोंदणी लवकरच करावी. साखर शूटर संघाच्या सलामीची जोडी मैदानामध्ये मोहम्मद आणि स्ट्राईकला येतो मोहम्मद, नॉन स्ट्राईकला येतो अरबाज. रामायण संघात रुपये वैयक्तिक पहिला आणि संघात रुपये पहिली षटक घेऊन येतोय तो ऋषभ. पंचांच्या डाव्या बाजूने मारा करेल. पहिला चेंडू पंचांचा स्वर चेंडूचा इशारा अतिरिक्त धावसंख्येत वाढ. अशा प्रकारे साखर शूटरनेच आपलं खातं खोललेलं आहे. वाईट +1 एकूण 2 धावा मिळतात संघाला. पुढील चेंडू निर्धाव चेंडू, धाव काय मिळत नाहीये. बरोबर आहे. ऋषभ याचा पुढील चेंडू निर्धाव चेंडूला फील्ड करतोय तो अफान. सुंदर असा वेगवान टाकलेला चेंडू, कायचा न समजलेला. धावसंख्या आता मात्र थांबते ती 2 वरतीच. आता मात्र चेंडू जातो तो सीमारेषा पार 4 धावांसाठी. मोहम्मद बॅट मधून निघालेला हा पहिला चौकार. धावसंख्या होते ती धाव फलकावरती 6, बिनबाद 6.
ऋषभ याचा पुढील चेंडू मोहम्मद साठी धाव फलकावरचे धावा लागल्या त्या तब्बल 6. अजून या षटकातील विशेष 2 चेंडू बाकी. जाऊन दे मारलं तर टेन्शन नको घेऊ. बॉल सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते ते ऋषभच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू पहिल्या षटकामधील ऋषभ याचा मोहम्मद साठी. आता मात्र त्रिपुरा चितवतोय तो मोहम्मद आणि साखर शूटर्सला. मोहम्मदच्या स्वरूपात पहिला धक्का. 1 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा लागल्या ती 1 गडी बाद. 6. मोहम्मदची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय तो नावाजलेला अष्टपैलू खेळाडू साखरचा शूटरचा हुसेन. येणाऱ्या 3 षटकांमध्ये 42 धावांची आवश्यकता. 18 चेंडू आणि 42 धावा. लक्ष हे कंपल्सरी चेस असेल याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. बघूया दुसरा षटक कोण घेऊन येत रामैला संघाकडून. दुसरा षटक हाताळण्यासाठी आलाय तो रामैला संघाकडून. अमन कागजी पंचांच्या उजव्या बाजूने मारा करीत या सामन्यासाठी मेन अंपायरचं काम का पाहतोय तो सोम भाटकर. लेग अंपायरचं काम पाहतोय तो राज तोडणकर. अमन याचा पहिला चेंडू अरबाज साठी. अरबाज खेळायला तयार आणि पृथ्वीशी होतोय तो अरबाज. साखर शूटर्सला दुसरा धक्का. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने पाहायला मिळतोय तो उसामा. वेगवानाचा हाताळलेला होता चेंडू. अमानच्या माध्यमातून पुढील चेंडू. अमान याचा सामना करतो तो उसामा. स्वतः फॉलो थ्रो चेंडूला फील्ड करतोय तो अमान. धाव काय मिळत नाही. धाव संख्या थांबते ती आता मात्र 6 वरतीच. निर्धाव चेंडू. सलग 3 चेंडू निर्धाव टाकलेत ते अमान याने. अमानचा पुढील चेंडू उसामासाठी. उसामा खेळायला तयार. आता मात्र खणखणी फटका होता. तेवढं सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. ते फॉलो थ्रो क्षेत्रामध्ये अमानच्या माध्यमातून धाव काय मिळत नाही. जपलून ठेवलंय ते उसामा याला मैदानामध्ये. आता मात्र चेंडू जातोय तो सीमारेषा पार. 4 धावांसाठी धाव संख्या झाली आहे ती. धाव फलकावरती 2 गडी बाद. 10. दुसऱ्या षटकामधील शेवटचा चेंडू म्हणजेच 1 to go. सुंदर फटका. चेंडू जातो तो सीमारेषा पार. 4 धावा मिळतात त्या संघाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर साखरतो शूटर संघाची धाव संख्या झाली ती धाव फलकावरती 2 गडी बाद. 14. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 34 धावांची आवश्यकता. तिसरं षटक हाताळण्यासाठी आलाय तो मंदार सनगरे आणि पहिल्या चेंडूवरती हुसेनला बाद करतोय. साखरच्या शूटर्सला मोठा धक्का हुसेनच्या स्वरूपात. करापासून सुरुवात पाहायला मिळते ती साखरच्या शूटर्स संघाची. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय तो नववीत. मंदारचा पुढचा चेंडू नववीत याच्यासाठी. निर्धाव चेंडू. धाव काय मिळत नाही. धाव संख्या थांबते ती. धाव फलकावरती 14. 3 गडी बाद. 14. आता मात्र सुंदर फटका. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय ते साहिलच्या माध्यमातून.
अजून या षटकातील 3 चेंडू बाकी. निर्धाव चेंडू ब्लॉक रूम मध्ये टाकलेला हा चेंडू. मंदारे याचा धाव काय मिळत नाहीये. धाव संख्या थांबते ती 14 वरती. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय तो मंदारे याच्याकडून. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकामधील. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती साखरतर शूटर संघाची 3 गडी बाद 14. निर्धावाचं षटक हाताळलंय ते मंदारे याने. आणि आता मात्र येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 34 धावांची आवश्यकता. काहीच कठीण असं आव्हान. 6 चेंडू आणि 34 धावा 6 चेंडू. चौथे षटक हाताळण्यासाठी आलाय तो. पंचांच्या उजव्या बाजूने मारा करायचं साहिल. उसामासाठी उसामा खेळायला तयार आणि बॉक्स आउट होतोय तो उसामा. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय तो कसेल. पंचांचा स्वर चेंडूचा इशारा. अतिरिक्त धावसंख्या वाढ. धावसंख्या होती ती धाव फलकावरती 15. 4 गडी बाद 15. निर्धाव चेंडू. धाव काय मिळत नाही. धावसंख्या थांबते ती आता मात्र 15 वरतीच. साहिलचा पुढचा चेंडू फोडून येऊन मारण्याचा प्रयत्न पण यश काय मिळत नाही. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने पाहायला मिळतोय तो असेल. पंचांचा स्वर चेंडूचा इशारा. अतिरिक्त धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती था फलकावरती 16. पंचांचा पुन्हा एकदा स्वर चेंडूचा इशारा. आता मात्र धावसंख्या होते ती 17. निर्धाव चेंडू. निर्धाव चेंडू. किती शेवटचा चेंडू. अशा प्रकारे रामैला शिरगाव संघाने अंतिम सामन्यामध्ये प्रवेश केलेला आहे. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन. म्हणजेच आता अंतिम सामना पाहायला मिळेल तो म्हसोबा मैकरवाडी एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला मातब्बर असा संघ ग्रामपंचायत मधून पुढे आलेला रामैला शिरगाव.